सुप घेऊन आता तू द्वारावती कारा भरून घे देवा माझ्या जीवनाचा कचरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्ण महाराजाला गीतेमध्ये 4 पात्र आहेत. एक धृतराष्ट्र आहे, त्याचा जोडीदार संजय, आणि श्रीकृष्ण महाराज त्यांचा जोडीदार आहे अर्जुन. असे चार पात्र आहेत. तर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुनानं 11 प्रश्न विचारले आणि छोटे छोटे अनेक प्रश्न विचारले, आणि धृतराष्ट्रानं मात्र संजयाला एकच प्रश्न विचारला. तो म्हणतो पहिलाच प्रश्न त्याच्यात प्रश्नापासून गीता सुरू झाली. तो म्हणतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता युत्सवा मामका पांडवा चेव किंवा कुरुत संजय. धृतराष्ट्र हा अंध होता, पण राजा होता, आणि तो युद्धभूमीवरले वृत्तांत त्याला म्हणजे ऐकण्याची इच्छा होती. त्यामुळं त्यानं संजयाला व्यासानं दिव्य दृष्टी दिली, आणि त्याला त्या रणभूमीवरलं काय चाललं हे दिसत होतं तिथं महालात बसून. आणि मग तो तिथून काय चाललं आहे रणभूमीवर तर हे त्याला संजय त्या धृतराष्ट्राला सांगत होता. तर मग संजयला धृतराष्ट्र विचारतो की त्या युद्धभूमीवर काय चाललं आहे, आणि मग तो धृतराष्ट्र त्याला प्रश्नाची उत्तरं देतो. त्याचप्रमाणे अर्जुन हा म्हणजे त्याला विषाद झाला. सगळे लोक बघून आपलेच लोक आहे तर मी यायला कसं मारू असं त्याला वाटलं, आणि त्यामुळं तो युद्ध करायला तयार नाही. आणि मग यावर त्याला युद्धाला तयार करण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनं जे ज्ञान सांगितलं तेच गीता ज्ञान आहे. तर त्या अर्जुनानं 11 प्रश्न विचारले. तर दुसऱ्या अध्यायात पहिला प्रश्न विचारला दुसऱ्या अध्यायात. तो म्हणतो देवा की प्रजाती स्थितप्रज्ञेचे का भाषा समाधीस तसे केशव स्थितधी किम प्रभासित किमासित ऊर्जेत किम. तर जो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे मला सांगा, असं श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं. हा झाला दुसऱ्या अध्यायातला पहिला प्रश्न. तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला त्यानं प्रश्न विचारला. तो म्हणे की अथकेन प्रयुक्तो एम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपि वासने बलादिओ नियोजिता. तर श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो हे देवा की माणूस स्वतःची इच्छा नसताना देखील जबरदस्तीने कराव्यास लावल्याप्रमाणे पाप क्या करतो, असं श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि यावरच तो अध्याय संपलेला आहे. चौथा अध्याय सुरू झाला. चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतायत अर्जुना हे जे शास्त्र आहे इमम योशके योगम प्रोक्तवान हमव्यम योसवान मने प्राह मनोरिक्ष्वाकवेत. हे मी अगोदर सूर्याला सांगितलं, सूर्यानं आपला पुत्र मनूला सांगितलं, आणि मनुवानानं इक्ष्वाकुला सांगितलं. आणि एवं परंपरा प्राप्त मिमम राजेशेदू सकाले नियमाता योगनष्ट परंतु. तर फार काळ झाला म्हणून हा योग नष्ट झाला हे शास्त्र. त्यामुळं मी तुला तू माझा सखा भक्तोशी मे सखाची ती रहस्यम हेतु उत्तम. तू माझा सखा आहेस, भक्त आहेस, त्यामुळं मी तुला सांगतो हे पुन्हा सांगत आहे. तर मग असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो देवा की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस होता कथमेत द्विजान्याम तो माधव उक्तवानिती. तुमचा जन्म तर आजकालचा आहे, त्या इक्ष्वाकूचा जन्म मनूचा जन्म तर फार पूर्वीचा आहे. मग तुम्ही त्याला सांगितलं शास्त्र हे मी कसं समजू. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं आहे. ते उत्तर आज आपल्याला तिथं सांगायचं नाही, फक्त आज आपल्याला प्रश्न बघायचे आहेत 11 कोणचे आहेत. तर मग हे असा प्रश्न विचारल्यानंतर मग श्रीकृष्ण महाराज इथंच संपलं ते 5व्या अध्यायातलं. मग चौथ्या अध्यायातलं 5वा अध्याय सुरू झाला. 5व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं संशेषी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणजे संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ
असं श्रीकृष्ण महाराजांना त्यानं विचारलं. आणि तेवढ्यावरच तो अध्याय संपलेला आहे. आणि मग आता 6वा अध्याय सुरू झाला. 6व्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं 2 प्रश्न विचारले. तर अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना मन एकाग्र कर, मनामध्ये एकच भावना ठेव तुझ्या आणि युद्ध करायची. आणि मनाला चंचल मन होऊ देऊ नको, मनाला तुझ्या ताब्यात ठेव. आणि मग तो श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो, देवा चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलदृढम तस्याहम निग्रमण्ये वायुर्यसु दुष्करम. तो मन हे तर चंचल आहे, शोभिणार आहे, दृढ आहे, बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणं वाऱ्याला अडवण्यापेक्षाही अवघड आहे. त्यामुळं मी ते कसं काय हवं मग त्याला आवरू. तर श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात, बरोबर आहे अर्जुना, असंशय महाभाव मनोदुर्निग्रम चलम, पण अभ्यास ते वैराग्यांचं गृहीते. अभ्यास कर, प्रयत्न कर आणि वैराग्य कर, तुझ्या मन ताब्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तू माझा चिंतन कर, अभ्यास कर आणि माझं चिंतन कर, स्मरण कर. तर ते म्हणला अर्जुन म्हणे की देवा मी तुमचं स्मरण करतो, चिंतन करतो, परंतु मी मधातच माझ्याच्या ते चिंतन सुटलं, मी अयती झालो, तर मग माझं काय होईल. कच्ची अयती सदैव पेतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छितो कच्चिनो भ्रष्ट छिना भ्रमेव नष्टती अप्रतिष्ठो महाभाव विमूढो ब्रह्मपती. माझी गती त्या फुटलेल्या ढगाप्रमाणे तर छिन्न विच्छिन्न होणार नाही ना. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना पार्थ नव्हे नामूत्र विनाशेस्तसे विदिते नाही कल्याण कृत कच्चित दुर्गतीम तात गच्छिती. अर्जुना जो माणूस चांगली कामं करायला प्रवृत्त झालाय ना त्याची वाईट गती कधीच होत नसते. असं ते श्रीकृष्ण महाराजांनी त्याला शांतवन केलं. आणि तिथंच 6वा अध्याय संपला. 7व्या अध्यायात प्रश्न विचारला नाही. 8वा अध्याय सुरू झाला की एकाच श्लोकामध्ये त्यानं 7 प्रश्न विचारले अर्जुनानं. ते म्हणतो की किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्त मध्यदेवम किमुच्यते आदियज्ञे कथम कोत्र देशमयी मधुसूदन प्रयाण कालेच कथम नियोशी नेतात्मनी. आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि मग 8वा 9वा 10वा 11वा तिन्ही बी अध्यायामध्ये प्रश्न विचारलेला नाही. मग 12वा अध्याय सुरू झाला. मग 12व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो, देवा येऊन सतत युक्ताये भक्तास्तम परिपासते याच्यापेक्षर्मयुक्तम तेशाम के युगयुक्तमा. मी व्यक्त परमेश्वराचं चिंतन करू का अव्यक्ताचं करू. अव्यक्ताचं चिंतन करणारा भक्त श्रेष्ठ आहे का व्यक्त परमेश्वराचं चिंतन करणारा भक्त श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यावर श्रीकृष्ण महाराजांनी 19 श्लोकामध्ये उत्तर दिले. तर ते उत्तर दिल्यानंतर अध्याय 13वा सुरू होतो. 13व्यामध्ये काही प्रश्न नाही. 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग, 3 गुणाचा अभ्यास, 3 गुणाची माहिती आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितली. आणि 3 गुण हे आपल्याला कसे बांधतात आणि ते 3 गुणामुळं आपण आपल्याला कशी परमेश्वर प्राप्ती होत नाही आणि 3 गुणाच्या बाहेर गेल्यानंतर शिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि मग ते म्हणले की अर्जुना गुणाने तान तिथे त्रिंदेही देह समुद्भव जन्म मृत्यू जरा दुःखर विमुक्तो मृत्यूमश्नुते. तो जो माणूस 3 गुणाच्या पलीकडे जाईल तो माणूस म्हणजे गुणातीत होतो आणि परमेश्वर प्राप्ती त्याला होते. मग अर्जुन सहजच आहे अर्जुनाचं की अर्जुन म्हणतो, देवा कैर्लिंगास 3 गुणांनी नेतान तिथे होते प्रभो किंवाचार कथम चेतान त्रिगुणांती वर्तते. म्हणजे मी ह्या 3 गुणाच्या पलीकडे कसं जाऊ असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला पूर्ण अध्यायामध्ये हा विषय मांडलेला आहे 3 गुणाचा. आणि 3 गुणाच्या पलीकडे कसं जायचं, परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची हे त्यांनी त्या 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. 15वा 16वा अध्यायामध्ये काही प्रश्न नाही. 17वा जेव्हा अध्याय सुरू झाला की ते अर्जुन विचारतो, देवा ये शास्त्रविधी वस्तूचे यजंते श्रद्धयान्विता तेशाम निष्ठा तुका कृष्ण सत्वमावृजस्तमा. जी माणसं शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकाचे पूजन करतात त्यांची स्थिती कोणची, त्याला काय होते तर सात्विक राजस का तामसी. आणि मग श्रीकृष्ण महाराजांना
त्याला 17व्या अध्यायामध्ये सांगोपांग उत्तर दिले. आणि मग 18वा अध्याय सुरू होतो. 18व्या अध्याय पहिल्याच श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो. तो म्हणतो, देवा की संन्यासस्ते महाभाव तत्व इच्छामी यदितुम त्यागस्येचे रुष्केचे पृथक्यशी सुधन. म्हणजे हे देवा वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग याचं तत्त्व जाणू इच्छितो, असं श्रीकृष्ण महाराज त्या अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो. बाबा, हे जे 11 प्रश्न आहेत अर्जुनाचे, हे 11 प्रश्न आपण एका वहीवर लिहून घ्यायचे तर, आणि ते वहीवर लिहून घेऊन पाठ करायचे तर, आणि पाठ करून त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी काय दिले हे प्रत्येक जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुमच्या हाती आलं आणि तुम्ही जेव्हा 11व्या प्रश्नावर जाल तेव्हा तुम्ही गीतेचे ज्ञानी होणार. बाबा, तुम्हाला जर गीतेचं ज्ञानी व्हायचं असेल तर हे 11 प्रश्न आणि 11 प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधून काढा. मी तुम्हाला मदत करतोच, आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि गीतेचं ज्ञानी व्हा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.